Hello, friends. Welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel. And today we are going to learn 3.5 The Red Headed Leak. And this lesson is from your book, My English Book 7. So, let's start to learn this lesson. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 3.5 द रेड हेडेड लीग हा लेसन बघतोय. सो आतापर्यंत आपण 3.4 पर्यंत सपनाज होमस्कूलिंगच्या चॅनलवरती याच्या प्लेलिस्ट आहेत, तर तुम्ही त्या सगळ्या बघू शकता. आणि आपण इयत्ता 7वीच्या सगळ्या विषयांच्या प्लेलिस्ट तयार केल्या आहेत. सो लेट्स स्टार्ट टू लर्न द रेड हेडेड लीग. बरं, या लेसनची खासियत अशी आहे की हा जो लेसन आहे तो शेरलॉक होम्स याच्या भोवती फिरणार आहे. आणि शेरलॉक होम्स हा जगप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहे. सो जस्ट ट्राय टू अंडरस्टँड अबाउट हिम. Sherlock Holmes is probably the most famous and most popular private detective in the world of detective stories. म्हणजे शेरलॉक होम्स हे पात्र जे जगात प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून प्रसिद्ध आहे. तर डिटेक्टिव्ह तुम्हाला माहिती असेल ना, आपण अनेक क्राईम स्टोरीज, क्राईम डायरीज आणि अशा गोष्टी ऐकतो की जिथे डिटेक्टिव्ह वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेत असतो, माग घेत असतो. तर असा हा डिटेक्टिव्ह आहे आणि जगप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहे. ही इज नोन फॉर हिज कीन ऑब्झर्वेशन. आणि तो जगात प्रसिद्ध त्याच्या बारीक लक्ष देण्यावरती, नॉलेज ऑफ मेनी फील्ड. आणि तो असा डिटेक्टिव्ह आहे की ज्याला अनेक क्षेत्रांमधलं ज्ञान आहे. अँड ॲबिलिटी टू मेक ॲक्युरेट गेसेस. आणि त्याचा जो अंदाज आहे तो नेहमी खरा होतो. सर आर्थर कोनान डॉयल. आता ह्या ऑर्थरचं नाव मी इतकं काळजीपूर्वक घेण्याचं कारण की हे जे आर्थर कोनान डॉयल आहेत वॉज अ डॉक्टर. हे डॉक्टर आहेत पेशानं, बाय प्रोफेशन, बट ही इज द बेस्ट नोन फॉर हिज क्राईम फिक्शन. म्हणजे ज्या गुन्हेगारीच्या कथा असतात त्याच्या ज्या खूप कथा आहेत त्या बाबतीत हे डॉक्टर प्रसिद्ध आहेत. अँड द रेड हेडेड लीग वॉज वन ऑफ हिज फेवरेट स्टोरीज. तर शेरलॉक होम्स हे पात्र खरं नाहीये, खोटं आहे. आणि ते क्रिएट केलेलं आहे सर आर्थर कोनान डॉयल यांनी. आणि आजपर्यंत कुणी विश्वास ठेवू शकत नाही की कसं काय शक्य आहे की शेरलॉक होम्स हे पात्र खोटं आहे. कारण इतकं ते खरं वाटतं की असं वाटतं नाही 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 हे खोटं सांगताय तुम्ही, हे पात्र खरंच आहे. पण ॲक्च्युली हे पात्र तयार केलेलं आहे. जसं की आपल्याकडे शक्तिमान आहे, स्पायडरमॅन आहे, सुपरमॅन आहे. तर अशा प्रकारे शेरलॉक होम्स हे पण पात्र तयार केलंय. पण हॉलिवूडमध्ये शेरलॉक होम्सवरती इतके पिक्चर बनलेले आहे, तुम्ही बघू शकता त्या मूवीज. आणि तुमच्यापैकी जर कोणी शेरलॉक होम्सवरती बेस्ट पिक्चर बघितला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण मला पण हॉलिवूडच्या मूवी बघायला फार आवडतात. सो जस्ट बी अ रायटर. त्यांनी आपल्याला रायटर होण्याची संधी दिली आहे. वी कम टू नो अबाउट मेनी टाईप्स ऑफ क्राईम थ्रू द मास मीडिया. मास मीडिया म्हणजे आपल्या भोवती जो फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, वेगवेगळे चॅनल्स आहेत, हा सगळा मास मीडिया आहे. आणि याच्यामधनं आपल्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांबद्दल माहिती मिळत असते. वी हिअर रीड अबाउट थेफ्ट. म्हणजे आपण ऐकतो, वाचतो कशाबद्दल? चोऱ्यांबद्दल. बगलरी म्हणजे एखाद्या चोरीच्या उद्देशानं बिल्डिंगमध्ये घुसणं, किंवा आपण म्हणतो क्राईम ऑफ एंटरिंग अ बिल्डिंग इलिगली इन ऑर्डर टू स्टील. म्हणजे चोरीच्या उद्देशाने बिल्डिंगमध्ये शिरणं. रॉबरी, ते पण चोरीच झालं. मर्डर म्हणजे खून करणं. किडनॅपिंग म्हणजे लोकांना चोरून नेतात ना. ब्लॅकमेलिंग म्हणजे त्याच्या एखादा वीक पॉईंट घ्यायचा आणि मी आता लोकांना सांगेन, हे करेन ते करेन. द लिस्ट कॅन बी व्हेरी लॉंग. म्हणजे याची आधी इतकी मोठी असू शकते. इट इज इम्पॉर्टंट टू डिटेक्ट क्राईम. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? गुन्हापेक्षा सुद्धा गुन्हा ओळखणं हे महत्त्वाचं आहे. फाइंड द क्रिमिनल अँड प्रूव्ह दॅट ही शी इज गिल्टी सो दॅट जस्टिस इज डन. आणि चोरी किंवा गुन्हा काय आहे, त्या गुन्ह्याला शिक्षा होणं, गुन्हेगाराला शिक्षा, ते गुन्हेगार तो असेल किंवा ती असेल, शिक्षा होणं गरजेचं आहे. पीपल ऑफ ऑल एजेस लाईक टू रीड अबाउट स्टोरीज ऑफ क्राईम अँड डिटेक्शन. या जगात असं कुणी नाही आहे, सगळ्या वयोगटातल्या लोकांना गुन्हेगाराच्या स्टोरीज वाचायला आवडतात. आणि त्याचं कशा प्रकारे त्याचा शोध घेतला गेला आणि गुन्हा कसा घडला हे ऐकायला खूप आवडतं किंवा वाचायला आवडतं. हॅव यू रीड सच स्टोरीज ऑफ सीन सच प्रोग्राम ऑन TV. तुम्ही अशा प्रकारच्या स्टोरीज ऐकल्यात, वाचल्यात? जर क्राईम पेट्रोल खूपदा घडलंय, किंवा आम्ही लहान असताना व्योमकेश बक्षी म्हणून खूप एक प्रसिद्ध डिटेक्टिव्ह होता. सो अशा प्रकारच्या खूप स्टोरीज आणि TV प्रोग्राम्स आहेत. तुम्ही पण बघितलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. वुड यू लाईक टू राईट सच स्टोरी. तुम्हाला आवडेल का अशी क्राईमची स्टोरी लिहायला?
थिंक ऑफ इंटरेस्टिंग टायटल ऑफ मिस्ट्री स्टोरी सच ॲज. आता तुम्ही पण अशा प्रकारची गूढ कथा लिहा. तुम्ही टायटल काय काय द्याल? इथं मी टायटल दिले द केस ऑफ ट्विन टावर, द केस ऑफ काही रोजमेरी स्कूल, द केस ऑफ काही 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 म्हणा, हिल स्टेशन, तर काही एखाद्या ठिकाणाचं नाव द्या. द केस ऑफ त्या डॉट डॉट ठिकाणाचं. द मिस्ट्री ऑफ ग्लास मिल म्हणजे आरशे महालाची मिस्ट्री काय, गूढ कथा काय. द ॲडव्हेंचर ऑफ सिंदबाद म्हणजे ॲडव्हेंचर माहिती ना, सिंदबादचे 7 सफर, तसे काय ॲडव्हेंचरचं आपण नाव देऊ शकतो. फॉर्म ग्रुप, आता इथे आपल्याला रायटर व्हायला स्कोप दिलेला आहे आणि तुम्ही रायटर व्हायचा स्कोप घेऊ शकता, पण ही पूर्णपणे स्कूल बेस ॲक्टिव्हिटी आहे. जसं की द स्टुडंट मे यूज देअर मदर टंग, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा उपयोग केला तर चालणार आहे, पण तुम्ही ग्रुप फॉर्म करा. मग तुमचे टीचर तुम्हाला गाईड करतील, वेगवेगळे पॉईंट मुद्द्यांचा तुम्ही विचार करा आणि त्याच्या आधारे मग ती स्टोरी पूर्णपणे एक्सप्लेन करून आणि मग त्याचा लेआउट काढून आउटलाईन काढायची, कशी कशी स्टोरी फॉर्म होत गेली. प्रत्येकाला काहीतरी नवीन गुन्हेगारी किंवा डिटेक्टिव्ह याची बेस्टची स्टोरी लिहिता येईल असं नाही, पण एकमेकांना मुद्दे भेटले तर तुम्ही ती स्टोरी नक्की तयार करू शकता. आता आपली स्टोरी सुरू होणार आहे. जेवढे पण ऐकतात पूर्ण लक्ष देऊन ऐका. एक अतिशय डिटेक्टिव्ह बेस्ड स्टोरी, त्यामुळे लक्ष इकडे तिकडे देऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघा. द रेड हेडेड लीग. रेड हेडेड लीग. आता रेड हेडेड म्हणजे लाल डोक्याचा, लीग म्हणजे काय, तर लीगचा अर्थ आहे ॲन असोसिएशन ऑर अ फॉर्मल ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे एक अशी संघटना. तर लाल डोक्याची संघटना की लाल डोक्याची संघटना असं म्हणूया. पार्ट 1 आहे याच्या स्टोरीमध्ये, पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे, पण पहिला पार्ट 1 बघूयात, नंतर आपण व्हिडिओ पार्ट 2चा करू. पार्ट 1 मिस्टर विल्सन स्टोरी. ही स्टोरी कोणाची आहे? मिस्टर विल्सन यांची स्टोरी. वेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड मिस्टर शेरलॉक होम्स. याचा अर्थ मिस्टर विल्सन वेगळेच आहेत, शेरलॉक होम्सला फोन केला त्यांच्या मित्राने. आणि यांच्या स्टोरीचं वैशिष्ट्य शेरलॉक होमच्या की सगळ्या स्टोरीज ह्या डॉक्टर वॉटसन हे नरेट करतात, त्यामुळे कायम ती स्टोरी वॉटसन नरेट करत असतात. इथे पण त्यांचा मित्र कॉल करतो. वेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड, मी जेव्हा माझ्या मित्राला कॉल केला. मिस्टर शेरलॉक होम्स, माझा मित्र कोण आहे? शेरलॉक होम्स. ही वॉज कॉन्व्हर्सिंग विथ अ व्हिजिटर, आणि तो त्याच्या पाहुण्यांशी बोलत होता. हू वॉज ॲन एल्डरली मॅन. त्या माणसाचं वर्णन आहे की तो एक वयस्कर माणूस आहे विथ अ फेअरी रेड हेअर. फिअरी रेड हेअर म्हणजे काय? फिअरीचा अर्थ लाईक अ फायर ब्राईट रेड, म्हणजे एकदम लालसर केस. आपल्या देशात नाही भेटत आपल्याला, किंवा मेहंदी लावलेले लोक दिसतात आपल्याला लाल केसाची, पण लाल केसाचा माणूस असतो तो. आणि होम्स इंट्रोड्यूस मी टू द व्हिजिटर. याचा अर्थ तिथे ती व्यक्ती आलेली, तिसरी व्यक्ती, आणि ती तिसरी व्यक्ती शेरलॉक होम्सचा मित्र आहे. आणि शेरलॉक होम्स त्यांच्या मित्राला मिस्टर विल्सन बरोबर भेट घडून देतात, ओळख करून देतात. मिस्टर जॅबेज विल्सन, मिस्टर जॅब्स विल्सन असं ते ओळख करून देतात. ही वॉज अ पॉन ब्रोकर. आता पॉन ब्रोकर म्हणजे काय? अ पर्सन हू लेंड्स मनी, म्हणजे असा माणूस जो दुसऱ्याला पैसे देतो ॲट इंटरेस्ट वेन व्हॅल्युएबल थिंग्स आर केप्ट विथ हिम टिल द लोन इज रिपेड. म्हणजे आपण सावकारकी करतो ना, तसाच प्रकार. तो पॉन ब्रोकर म्हणजे सावकार आहे तो, आणि तो लोकांचे महत्त्वाचे वस्तू घेत असतो आणि त्यांना रिटर्नमध्ये पैसे देत असतो. जोपर्यंत ती लोन फिटत नाही तो वस्तू स्वतःकडे ठेवतो. होम्स आस्क हिम टू रिपीट हिज स्टोरी फॉर मी. आता या त्यांच्या मित्रासाठी परत एकदा विल्सनला रिक्वेस्ट करतो की तुम्ही ही सगळी स्टोरी सांगा. तुमच्या लक्षात आलंय, शेरलॉक होम्स आहे, तो विल्सन आहे, आणि शेरलॉक होम्सचा तिसरा मित्र आहे. आणि हा जो विल्सन आहे त्याचा व्यवसाय काय आहे की तो सावकार आहे. ही बिगॅन बाय शोईंग अस अन ॲडव्हर्टिजमेंट इन अ न्यूजपेपर. आता यांनी सुरुवात केली आहे विल्सनने सांगायला, एक बातमी दाखवली त्यांनी. इट रीड ॲज फॉलोज, आणि ती खाली अशा प्रकारे की टू द रेड हेडेड लीग, म्हणजे काय की लाल डोक्याच्या लोकांची संघटना. देअर इज अ वॅकन्सी फॉर अ मेंबर ऑफ अ लीग. या मेंबरसाठी एक वॅकन्सी आहे, या लीगसाठी, या संघटनेसाठी. अँड द सॅलरी इज £4 अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिसेस. आता 4 पाऊंड आठवड्याला मिळणार अशी त्याची सॅलरी आहे. नॉमिनल कामासाठी, म्हणजे अगदी काहीतरी थोडंफार काम करायचं आणि 4 पाऊंड मिळणार आहेत, ते पण आठवड्याला, बरं का. द रेड हेडेड मेन मे अप्लाय इन पर्सन ऑन मंडे ॲट 11 o'clock. म्हणजे 11 वाजता सोमवारी या, आणि लाल डोक्याचा जो माणूस असेल त्यानेच इथे अप्लाय करायचं आहे. टू डंकन रॉस ॲट द ऑफिस ऑफ द लीग 7 फ्लीट स्ट्रीट. आता हा पत्ता आहे 7 फ्लीट स्ट्रीट, आणि तिथे येऊन अप्लाय करायचं आहे.
तर द ॲडव्हर्टिजमेंट हॅड अपियर्ड इन अ न्यूजपेपर 2 months ago. 2 महिन्यापूर्वी ॲड आली होती वर्तमानपत्रात. मिस्टर विल्सन्स असिस्टंट विन्सेंट स्पॉल्डिंग. आता या व्यक्तीचं नाव आहे जे विल्सनचा असिस्टंट. तुम्हाला विल्सनचं काम सांगितलं होतं की विल्सन कोण आहे, सावकार आहे. तर त्याचा जो असिस्टंट आहे त्याचं नाव काय आहे, विन्सेंट स्पॉल्डिंग हॅड शोन इट टू हिम. आणि ही ॲड दाखवलेली असते त्या विन्सेंटनं. मिस्टर विल्सन लाईक्ड हिज असिस्टंट. त्याला त्याचा असिस्टंट आवडत असतो, तो हा जो स्पॉल्डिंग असतो तो. ही वॉज अ स्मार्ट. तो कसा आहे, तो खूप हुशार आहे, एफिशियंट आहे, कामामध्ये चांगला आहे. अँड वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. म्हणजे पूर्ण पगाराच्या निम्माच पगार घेऊन तो काम करत असतो. त्यामुळे त्याला त्याचा असिस्टंट विन्सेंट तो आवडत असतो. बट द असिस्टंट ऑल्सो हॅड हिज फॉल्ट्स. पण त्या असिस्टंटमध्ये पण काही चुका असतात बरं का. एव्हरी नाऊ अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलार टू डेव्हलप फोटोग्राफ्स. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. आणि तो काय करायचा, त्याचं अर्धवट काम सोडून सेलारकडे जायचा आणि काय करायचा, त्याचे फोटो डेव्हलप करून घ्यायचा. सेलारचा अर्थ आहे भुयार. सेलारचा अर्थ काय आहे, अंडरग्राऊंड रूम, की दॅट इज यूज फॉर स्टोरिंग थिंग्स. म्हणजे भुयार. तो काय करायचा, काम सोडायचा अर्धवट आणि त्या खालच्या रूममध्ये जायचा आणि त्याचे फोटो डेव्हलप करायचा. त्याला फोटोग्राफी त्याची हॉबी होती. कोणाची, विन्सेंटची. विन्सेंट हा विल्सनचा असिस्टंट आहे. आता आपल्या इथे डोळ्यासमोर हा शेरलॉक होम्स आहे, हा त्याचा मित्र आहे आणि हा रेड हेडेड. आता त्याचे केस लाल आहेत. आता हे पेज संपतात, आपण लेफ्ट हँड साईडला बघू. लाईक अदर शेरलॉक होम्स स्टोरी, दिस स्टोरी टू इज टोल्ड बाय हिज फ्रेंड डॉक्टर वॅटसन. म्हणजे तिसरा माणूस कोण आहे, डॉक्टर वॅटसन आहेत, ज्यांनी ही स्टोरी नरेट केलेली आहे, सांगितलेली आहे. आता इथे आपल्याला थिंग्स टू डू म्हणून एक कॉलम आहे, बघूयात की फाइंड सॅम्पल्स ऑफ क्लासिफाईड ॲड्स फ्रॉम अन इंग्लिश न्यूजपेपर. तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपरमधून ॲड्स फाइंड आउट करायच्या. वेअर विल दिस ॲडव्हर्टिजमेंट, द वन गिवन हिअर, बी सीन इन द क्लासिफाईड. Find out what you have to do when you are told to apply in a person. Find out how photographs were developed in those days. त्या काळी फोटोग्राफ कसे डेव्हलप केले जायचे, अप्लाय इन अ पर्सन कसं केलं जायचं आणि ॲडव्हर्टिजमेंट या शोधायच्या आहेत. तुमच्यापैकी किती लोक इंग्लिश पेपर वाचतात? नसेल वाचत तर इंग्लिश पेपर घ्या आणि अशा ॲडव्हर्टिजमेंट शोधा. Spaulding showed the advertisement to Mr. Wilson and explained to him that an American millionaire. म्हणजे तो जो स्पॉल्डिंग म्हणजे विन्सेंट, त्याचा जो असिस्टंट, तो काय करतो, ती जाहिरात त्या विल्सनला दाखवतो आणि त्याला एक्सप्लेन करतो दॅट अमेरिकन मिलेनियर मिस्टर एझेकियल हॉपकिन्स हॅड फाउंडेड द फेमस रेड हेडेड लीग. तो ती ॲड एक्सप्लेन करायला लागतो की मिस्टर एझेकियल हॉपकिन्स यांनीही फाउंड केलेली आहे रेड लीग आणि द टू हेल्प ऑल रेड हेड लाईक हिमसेल्फ. तो सगळ्या लाल डोक्याच्या लोकांना, म्हणजे स्वतः पण तो लाल डोक्याचाच आहे, सगळ्या लाल डोक्याच्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी ही ऑर्गनायझेशन काढलेली आहे. स्पॉल्डिंग अर्ज मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब. तो काय म्हणतो मिस्टर विल्सनला की तुम्ही नक्की या जॉबसाठी अप्लाय करा. स्पॉल्डिंग अर्ज मिस्टर विल्सन. अर्ज म्हणजे खूप मनापासून रिक्वेस्ट करणं की नाही तुम्ही कराच बरं का, प्लीज हे तुम्ही नक्की करा. सो द टू ऑफ देम वेंट टू द ॲड्रेस गिवन इन द ॲडव्हर्टिजमेंट. मग त्यामुळे हे दोघे पण काय करतात, तिकडे जातात. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. आता ही ॲड काय फक्त एकट्याने पाहिली आहे का, नाही, तर सगळ्या लाल डोक्याच्या लोकांनी पाहिली आहे. तिथं सगळी लाल डोक्याची लोक येतात. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ सो मच कॉम्पिटिशन ही वुड नॉट गेट द जॉब. इतक्या गर्दीमध्ये, एवढ्या स्पर्धेत आपल्याला काही जॉब मिळणार नाही असं विल्सनला वाटतं. ही वॉन्टेड टू गो बॅक बट स्पॉल्डिंग पुश्ड थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. पण हा जो विन्सेंट स्पॉल्डिंग होता, त्याचा असिस्टंट, तो काय करतो, त्याला ढकलतो, म्हणतो नाही तुम्ही घ्यायचंच आहे, करायचंच आहे, घेऊन जातो. देर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर्स अँड अ टेबल. त्या ऑफिसमध्ये फारसं काही नव्हतं. ऑफिस म्हटलं की आपल्याला किती काय काय गोष्टी वाटतात, मग त्या ऑफिसमध्ये फारसं काही नव्हतं, फक्त टेबल खुर्च्या होत्या. रेड हेडेड मेन सॅट बिहाइंड द टेबल. आणि त्या टेबलाच्या मागे भरपूर लाल डोक्याची माणसं होती. ही वॉज मिस्टर डंकन रॉस. रेड हेडेड नाही, त्याच्या मागे फक्त एक माणूस बसला होता, सॉरी. रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. आणि त्या टेबलाच्या मागे रेड हेडेड मॅन म्हणजे बसला होता आणि त्याचं नाव काय होतं, ही वॉज मिस्टर डंकन रॉस. त्याचं नाव आहे मिस्टर डंकन रॉस, अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. आणि त्या रेड हेडेड लीगचा रिप्रेझेंटेटिव्ह होता. ही वॉज व्हेरी प्लीज टू सी मिस्टर विल्सन. आणि त्याला इतका आनंद होतो त्या विल्सननं बघून. अँड अनाऊन्स्ड इमिजिएटली. आणि तो लगेच जाहीर करतो काय, दॅट ही वॉज वेल सुटेड फॉर द जॉब. आणि तो लगेच अनाऊन्स करतो, घोषणा करतो की त्याला हव्या त्या जॉबसाठी योग्य उमेदवार मिळाला आहे.
ही शुक हँड्स विथ द मिस्टर विल्सन. शुक म्हणजे हलवणं. तो हातात हात घेऊन असा हलवतो आणि मिस्टर विल्सनला हे करतो, कॉंग्रॅच्युलेट केल्यासारखं, की कॉंग्रॅच्युलेटेड हिम अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट्स टू गो बॅक. आता त्याने मिस्टर विल्सनच्या हातात हात दिलाय आणि त्याला कॉंग्रॅच्युलेट केलं आणि म्हणतो की तुम्ही बाकीच्यांनी जा, निघा आता, मला चांगला कॅन्डिडेट मिळालाय. Mr. Duncan Ross explained that Mr. Wilson would have to be in the office from 10 to 2. तो म्हणतो तुम्ही 10 ते 2 या वेळेमध्ये ऑफिसमध्ये येऊन काम करायचं. इफ ही लेफ्ट द ऑफिस ही वुड लूज द जॉब. जर तुम्ही ऑफिस सोडून कुठे गेलात तर तुम्हाला कामावरनं काढण्यात येईल. Spaulding assured Mr. Wilson that he would look after Mr. Wilson's business in his absence. म्हणजे जो स्पाउल्डिंग असतो विन्सन, तो कोण असतो, असिस्टंट असतो मिस्टर विल्सनचा. त्याचा स्वतःचा जॉब आहे, तरी पण याला पैसे कमवायला इथे यायचे रेड हेडेड लीगमध्ये. तो त्याचा असिस्टंट काय म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या कामाला पूर्णपणे लक्ष देऊन बघेल, तुम्ही तिथे नसताना मी लक्ष देईल. द पे वॉज फिक्स्ड ॲट £4 अ वीक. आणि त्याचा पगार फिक्स होता, आठवड्याला 4 पाऊंड. अँड द वर्क सेड मिस्टर विल्सन. आणि मिस्टर विल्सन विचारतात पण काम काय करायचं आहे मला. यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा ब्रिटानिकाचा इन्सायक्लोपीडिया आहे आणि याचे असे व्हॉल्यूम असतात. माझ्याकडे आहे हा ब्रिटानिकाचा व्हॉल्यूम. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे शब्द, सगळे A to Z पर्यंतचे खूप शब्द आणि त्याच्याबद्दल माहिती असते, वेगळ्या शब्दांबद्दल. तर नक्की बघा, असा तुम्हाला भेटला तर ब्रिटानिकाचा. तर अशा प्रकारचा व्हॉल्यूम त्याला पूर्णपणे लिहायचा असतो. तुम्हाला ब्रिटानिका एन्सायक्लोपीडिया काय असतो दाखवलं मी. द पे वॉज व्हेरी गुड. आणि त्याला वाटतं की काय आपल्याला एन्सायक्लोपीडिया फक्त कॉपी करायचं, लिहायचं आहे, पगार चांगला आहे 4 पाऊंड. बरं 4 पाऊंड म्हणजे काय मला सांगायचं राहिलं. 1 पाऊंड म्हणजे 97 रुपये आणि 4 पाऊंड म्हणजे 390 रुपये असे होतात. तर 390 रुपये टोटल होतात आठवड्याचे. आता हा खूप आधीचा काळ आहे, त्या तुलनेत हे पैसे बऱ्यापैकी आहेत, त्यामुळे हे लक्षात घ्या, आत्ताचा विचार करू नका. द पे वॉज व्हेरी गुड. पगार चांगला आहे. अँड द वर्क वॉज लाईट. आणि काम खूपच कमी आहे. मिस्टर विल्सन ॲक्सेप्टेड द जॉब अँड बिगॅन हिज वर्क द व्हेरी नेक्स्ट डे. तर मिस्टर विल्सन जॉब स्वीकारतात आणि त्यांचं काम दुसऱ्या दिवसापासून सुरू करतात. मिस्टर डंकन रॉस वॉज देअर इन द ऑफिस टू सी दॅट मिस्टर विल्सन डिड हिज वर्क प्रॉपरली अँड डिड नॉट लिव्ह द ऑफिस. म्हणजे मिस्टर डंकन रॉस जे असतात, हे जे डंकन रॉस आहे, ते लक्ष देऊन असतात की मिस्टर विल्सन नीट काम करतायत ना, 10 ते 2 बसून काम करतायत की निघून जात आहेत ऑफिसमधनं. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. त्यांनी सांगितलेलं असतं की लेटर ए पासनं सुरुवात करा. मिस्टर विल्सन रोट डिलिजंटली फॉर 4 hours विदाऊट लिव्हिंग हिज प्लेस. डिलिजंटलीचा अर्थ आहे खूप काळजीपूर्वक. फॉर 4 hours विदाऊट लिव्हिंग हिज प्लेस. 4 तास सलग एका जागेवर बसून तो त्याचं काम करत होता. मिस्टर रॉस वुड ड्रॉप इन फ्रॉम टाईम टू टाईम टू सी दॅट ऑल वॉज राईट विथ मिस्टर विल्सन. आणि मिस्टर रॉस जे होते, डंकन रॉस, ते काय करत होते, लक्ष देऊन होते की विल्सन सगळं नीट नेटकं चाललं आहे की नाही. ॲट 2 o'clock ही बेट मिस्टर विल्सन गुड डे. इथे बेड या शब्दाचा अर्थ आहे एखाद्याला कमांड देणं किंवा सांगणं की ही बेड मिस्टर विल्सन गुड डे अँड लॉक द डोर ऑफ द ऑफिस. त्यांनी गुड डे म्हटलंय आणि ऑफिसला लॉक केलं. आता इथे प्रश्न बघू, याची उत्तर मी तुम्हाला सगळ्यांना लिहून देणार आहे, पण जस्ट आपण एक चर्चा करू. लिसन अँड आन्सर. वाय वॉज फ्लीट स्ट्रीट फुल ऑफ रेड हेडेड पीपल. बिकॉज दे हॅव गिवन द ॲडव्हर्टिजमेंट, सो ऑल रेड हेडेड पीपल केम देअर. Who was well suited for the job? Mr. Wilson was suited for the job. Why did Mr. Wilson accept the job? Because he feel that the pay was good. Would you like to do such job and why? Frankly speaking, I don't like to do such kind of job. मला कधीच आवडणार नाही नुसतं काढव काम करायला, लिहून काढायला. हे माझं उत्तर आहे, पण तुम्हाला आवडत असेल फक्त लिखाणकाम करायला, कॉपी करायला, तर इट्स ओके. प्रत्येकाचं वेगळं उत्तर असू शकतं. दिस वेंट ऑन डे आफ्टर डे. आणि हे दिवसामागून दिवस चालूच होतं की मिस्टर विल्सन यायचे 10 वाजता आणि 2 वाजेपर्यंत काम करत बसायचे. मिस्टर होम्स सेड मिस्टर विल्सन अँड ऑन सॅटर्डे आय गॉट माय सॅलरी. आणि तो म्हणतो मिस्टर होम्स सेड मिस्टर विल्सन, की होम्स विल्सनला म्हटले आणि सॅटर्डेला काय होतं, सॅलरी व्हायची. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक. आता याच्याच पुढचा आठवडा होता. अँड द सेम नेक्स्ट वीक आफ्टर अ फ्यू डेज मिस्टर डंकन रॉस केम इन ओनली वन्स इन अ वाईल अँड आफ्टर अ टाईम. म्हणजे पूर्वी मिस्टर जे डंकन रॉस म्हणजे ज्याने यांना कामाला ठेवलं ते
ते सारखं बघायची, लक्ष देऊन असं जे काही हालत नाही ना, काम चुकारपणा करत नाही ना. नंतर काय झालं, 1-2 आठवड्यांनी हळूहळू त्यांचं लक्ष ठेवणं कमी झालं आणि फक्त एकदाच यायला लागले. ही डिड नॉट कम इन ॲट ऑल. नंतर तो येणंच बंद केलं. मिस्टर विल्सन कंटिन्यूड आणि मिस्टर विल्सन सांगतच होते, 8 वीक्स हॅड पास लाईक दिस. आणि अशाच प्रकारे 8 आठवडे गेले. अँड आय हॅड रिटन अबाउट ॲबॉट्स, आर्चरी एक्सेट्रा. आणि मी इतकं लिहिलं, ॲबॉट्स लिहिलं, आर्चरीपर्यंत मी गेलो. अँड होप दॅट आय माईट गेट ऑन बी सून. आता मला बी लिहायची सुरुवात होईल असं मला वाटलं, कारण एचे शब्द इतके आहेत की ते बीपर्यंत जाण्याला त्याला खूप वेळ लागला. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू एन एंड. आणि अचानकच सगळं काम थांबून गेलं. टू एन एंड, होम्स आस्क. म्हणजे असं काय, म्हणजे तुम्हाला कामाला ठेवलं होतं ना पूर्ण एन्सायक्लोपीडिया A to Z पर्यंत असतो, आणि हा असं कसं काम संपलं. येस सर, दिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क ॲज युज्युअल ॲट 10 o'clock, बट द डोअर वॉज शट अँड लॉक्ड विथ अ लिटल नोट नेल्ड ऑन इट. इट सेड. आणि तिथे एक नोट अडकवली होती. म्हणजे मी नेहमीप्रमाणे 10 वाजता कामाला गेलो आणि तिथे एक नोट अडकवली होती आणि त्याच्यावर लिहिलं होतं, द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड. आणि त्यांनी लिहिलं होतं की जी रेड हेडेड लीग संघटना काढली होती ती डिझॉल्व्ह झाली, म्हणजे ती आता संपुष्टात आलेली आहे. ऑक्टोबर 9, 1880. म्हणजे 1880 साली 4 पाऊंड म्हणजे 390 रुपये हे आजच्या तुलनेत हजारोंच्या रुपयांच्या तुलनेत आहे. त्यामुळे तो इतका खुश होता. आय वॉज शॉक्ड. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. तो इतका बधीर झाला होता की काय मला कामाला ठेवलं, मला इतकं लिहायला लावलं आणि आता अचानक काय झालं, हे सगळं डिझॉल्व्ह झालं. मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ हिज स्टोरी. आय मेड एन्क्वायरीज ॲट द नियर बाय ऑफिसेस. मिस्टर विल्सननी सगळी स्टोरी सांगितली आणि मी आता सगळ्या ऑफिसेसला इन्क्वायरी करायला सुरुवात केली. बट नन ऑफ देम न्यू एनिथिंग अबाउट द लीग. पण कोणालाच या लीगबद्दल माहीत नव्हतं. द रूम्स हॅड बीन रेंटेड अंडर द फॉल्स नेम. आणि ही रूमसुद्धा एका खोटारड्या माणसाच्या नावानं घेतली गेली होती. आय वेंट होम अँड आस्क्ड माय असिस्टंट स्पॉल्डिंग फॉर ॲडवाईस. आणि मी माझ्या ऑफिसला गेलो आणि माझ्या असिस्टंटला विचारलं की काय करू मी आता. बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. पण तो माझी काहीच मदत नाही करू शकला. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग. मला त्या लीगबद्दल माहिती करूनच घ्यायचं आता. मिस्टर होम्स, हू दे आर अँड वाय दे प्लेड दिस प्रँक अपॉन मी. ते कोण होते आणि ते माझ्यासोबत असा का खेळ केला, कारण त्याला सगळं ते ABCD लिहायला लावली ना त्यांनी सगळे अर्थ. प्रँकचा अर्थ काय, म्हणजे आपण एखादी मजा मस्करी चेष्टा करतो ना, त्याला प्रँक असं म्हणतात. आपल्याकडे बऱ्याच यूट्यूबला प्रँक स्टोरीज असतात जे लोकांवरती प्ले केलेले असतात. तसं प्रँक त्याच्यावर का केलं ते त्याला जाणून घ्यायचं होतं. द होल थिंग इज अ मिस्ट्री. आणि सगळं इतकं गूढ होतं. दॅट इज वाय आय केम टू यू. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. मी तुमच्याबद्दल प्रचंड ऐकले आणि मला हे जाणून घ्यायचे. होम्स फाउंड मिस्टर विल्सन स्टोरी व्हेरी अनयुज्युअल. होम्स म्हणजे त्या डिटेक्टिव्हला खूपच वेगळी वाटली ही स्टोरी. ही आस्क्ड मिस्टर विल्सन, दिस असिस्टंट ऑफ युअर्स हू फर्स्ट कॉल्ड युअर अटेन्शन टू द ॲडव्हर्टिजमेंट अँड व्हॉट इज ही लाईक. कोण होता हा असिस्टंट ज्याने तुमचं सगळं लक्ष त्या ॲडव्हर्टिजमेंटचं तुमच्याकडे केंद्रित केलं, आणि तो कसा आहे. स्मॉल स्टाउट विथ नो हेअर ऑन हिज फेस. तो म्हटलं तो छोटासा आहे, बुटकासा आहे. स्टाउट म्हणजे बुटका, आणि त्याच्या तोंडावरती केस नाही आहेत. ही हॅज अ व्हाईट स्प्लॅश ऑफ ॲसिड ऑन हिज फोरहेड. आणि त्याच्या डोक्यावर पांढरा चट्टा पडल्यासारखं आहे ॲसिडचा त्याच्या माथ्यावर. आय थॉट ॲज मच, सेड मिस्टर होम्स. इज ही स्टील विथ यू. तो तुमच्यावर अजूनही आहे. ओ येस सर, तो नक्की माझ्याबरोबर आहे. दॅट विल डू मिस्टर विल्सन. बरं ठीक आहे, बघू शकतो आपण. आय कॅन गिव्ह यू माय ओपिनियन ऑन दिस सब्जेक्ट इन अ डे ऑर टू. मी 2 दिवसात, 1 किंवा 2 दिवसात तुम्हाला माझं मत सांगतो. टुडे इज सॅटर्डे अँड बाय मंडे वी मे कम टू अ कन्क्लुजन. मी 2 दिवस घेतो, म्हणजे आज शनिवार आहे, सोमवार, मग रविवार आणि सोमवार 2 दिवस घेतो आणि मग तुम्हाला मी सांगतो की नेमकं काय कन्क्लुजन आहे माझं ते. मग ठरवू आपण काय ते, असं तो सांगतो. आणि पहिला पार्ट इथे संपतोय. आता आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये कळणार आहे की या स्टोरीमध्ये पुढे कोण होतंय. ते रेड हेडेड लीग कुणी स्थापन केली होती, कुणी त्याच्यावर प्रँक केला होता आणि काय घडलं होतं, हे सगळं आपल्याला स्टोरीतनं कळणार आहे. सो मोठा व्हिडिओ झालेला आहे, पण आता आपल्याला तो करणं भाग होतं, सगळा वर्ड टू वर्ड मिनिंग सांगणं. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.